ये मेरा घर किसी को देखना हो गर तो पहले आके मांग ले तेरी नजर मेरी नजर। ये तेरा घर ये मेरा घर, ये घर बहुत हसीन है, ये घर बहुत हसीन है। हे गाणं मी का म्हटलं? घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. ही विमल लिमयेंची जी कविता आहे त्याच्या ह्या 4 ओळी मी का म्हटल्या? कारण आजची जी लघुकथा आहे, तर मी ती सांगताना तुमच्या लक्षात येईल किंवा जी मंडळी माझे व्हिडिओज ऐकत असतील, बघत असतील आणि त्यांचं वाचन असेल, तर त्यांच्या ते लक्षात येईल की कुठल्या लेखकाची ही कथा आहे किंवा गोष्ट आहे आणि कशाविषयी आहे आणि त्या कथेचं नाव काय आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात येईल. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. म्हणजे बरीच घरं अशी आहेत की ती केवळ समाजाला दाखवण्यासाठी फक्त ती नाती आहेत आणि घरात ती नाती पूर्णपणे मेलेली आहेत. असो, पण आता ही जी कथा आहे तर ही घराभोवती घुटमळते आणि घर हा सगळ्यांचाच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे असतो आणि त्यात ही कथा जी आहे तर ती अतिरंजित किंवा खूप काल्पनिक अशी नाही आहे. म्हणून जो मध्यमवर्गीय लोक लोक आहेत त्यांच्या अत्यंत दिल के करीब अशी ही कथा प्रत्येकाला वाटेल. तर आता त्या लेखकाच्या भाषेतच ते म्हणजे त्या लेखकाने जी पात्र आहेत, मी जरी गोष्ट म्हटलं, तर मी काही त्या पात्रांची नावं बदलणार नाही आहे. तर कथा अशा पद्धतीने सुरू होते, की प्रत्येकालाच ना म्हणजे घर घेणं किंवा घर बांधणं, पूर्वी म्हणायची बघा, घर पाहावं बांधून आणि लग्न बघावं करून. हां, तर ह्या दोन्हीही गोष्टी अवघड आहेत आणि असो तर प्रत्येकालाच असं वाटत असतं, की आपण आपल्या आयुष्यात एक घर बांधावं. म्हणजे हल्ली तर हल्लीची पिढी म्हणजे थोडे पैसे कमवायला लागली, नोकरी लागली किंवा व्यवसायात इन्कम यायला लागलं, की लगेचच त्यांची पुढची तयारी सुरू होते. म्हणजे आमच्या यंग एजमध्ये किंवा आमच्या पूर्वी आयुष्यात कधीतरी एक घर बांधायचं, एक बंगला बनवणारा एवढं एक स्वप्न असायचं, कारण ते लवकर पूर्ण होत नव्हतं. हल्लीची पिढी तिला खूप घाई असते, पटकन घर, पटकन गाडी वगैरे. तर ह्या कथेतले जे विष्णुपंत आहेत, तर त्यांनी एक प्लॉट घेतलेला असतो. आपण काय होतं आपण ज्या वेळेला घर बांधतो ना, त्यावेळेला ते जर स्वतःच्या कष्टांनी बांधलेलं असेल, तर त्याचा आनंद काहीतरी काहीतरी वेगळाच असतो. आणि हे विष्णुपंत ज्यावेळेला प्लॉट घेतात, त्यावेळेला पण त्यांना तेवढाच आनंद असतो. पण आपण आपल्या हयातीत प्लॉट घेतला, पण आपण घर बांधू शकत नाही आहोत, अशी त्यांना जाणीव असते. म्हणून आपण काय करतो, आपणही तेच करतो, की समजायचं आपला एखादा व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल, आपण त्याच्या बळावर काहीतरी निर्माण केलेलं असतं किंवा एखाद्याचं दुकान असेल कसलंही, तर तो त्याच्या मुलांना किंवा एकुलता एक मुलगा असेल, तर त्याला सांगतो, "हे बघ बाबा, आता मी इथपर्यंत आणलंय. आता इथून पुढचं तू बघ. डेव्हलप कसं करायचं ते तू बघ आता. ह्याच्यात काय सुधारणा करायची ते तू बघ." तसं विष्णुपंत एक प्लॉट घेतात आणि मुलाला सांगतात, दिवाकर पंतांना, मरतेवेळी ते सांगून गेले, "कोणत्याही परिस्थितीत हा प्लॉट विकू नकोस." म्हणजे अजूनही वडिलोपार्जित जी जमीन असते किंवा जी शेती असते, ती अजूनही पूर्वीच्या लोकांना ती विकावीशी वाटत नाही. आणि तसंच ते म्हणतात, "कुठल्याही परिस्थितीत हा प्लॉट विकू नकोस. मी यावर घर उभारू शकलो नाही. तू याच्यावर वास्तू बांधायचीस." आणि तेव्हापासून दिवाकर पंतांचं एकच स्वप्न असतं. बाकीचं कसलंच वेड त्यांना राहत नाही. त्यांना फक्त ध्यानी, मनी, स्वप्नी फक्त इथं एक वास्तू उभी करायची, आपल्याला एक घर बांधायचं. एवढंच एक त्यांचं स्वप्न असतं. भावी बंगलीचं काल्पनिक चित्र नजरेसमोर आणून त्यात सगळे व्यापतात ते विसरू लागले. या एका वेडापायी उभ्या आयुष्यात त्यांना कुठलंही व्यसन जडलं नाही. म्हणजे असतं ना प्रत्येकाला, म्हणजे काही लोकांना तर विचार करण्याचं व्यसन असतं. म्हणजे एक चिंता संपली, की त्यांना असं थोड्या वेळापुरतं बरं वाटतं आणि परत मग दुसरं काहीतरी त्यांच्या डोक्याला सवय लागलेली असते मेंदूला ती, की परत आता दुसरं काहीतरी विचार करायचा. ते एक प्रकारचं व्यसनच असतं. तर ह्या व्यसनामुळं, ह्या घराच्या स्वप्नाच्या व्यसनामुळं त्यांना इतर व्यसनं लागली नाहीत किंवा
त्यांना व्यसनांची गरज भासली असल्यास, खूप छान लिहिलंय त्यांनी, गरज भासली असल्यास बंगलीला रक्कम कमी पडेल या भीतीनं त्यांनी ते व्यसन केलेलं नसावं. म्हणजे नको बाबा, आपण ह्या व्यसनासाठी पैसे जर खर्च केले तर आपल्याला जे घर बांधायचं आहे, जे छोटीशी बंगली बांधायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला पैसे कमी पडतील, म्हणून त्यांनी ते व्यसन केलेलं नसावं. आयुष्यात समंजस जोडीदार आणि गुणी संतती लाभली की धकाधकीची वाटचाल सरळ वाटते. म्हणजे त्यांनी हे पुढं त्या दिवाकर पंतांच्या बायकोविषयी आणि मुलीविषयी लिहिलेलं आहे की आयुष्यात समंजस जोडीदार. आता ह्या समंजस जोडीदारावरून मला माझ्या आईवडिलांविषयी सांगायचं आहे. ते म्हणजे माझ्या बोलण्यात नेहमीच येईल, कारण मला प्रचंड अभिमान आहे त्यांचा. तर माझं शिक्षण चालू होतं, दादाचं शिक्षण चालू होतं, ताईचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं होतं आणि तिचं लग्न करायचं होतं ना. आमची आर्थिक खूप चणचण होती त्यावेळेला. म्हणजे ते आईवडिलांच्या बोलण्यातनं यायचं. तर वडील असे चिंता करत बसलेले असतील आणि ते आईच्या लक्षात आलं. मी अभ्यास करत होते आणि आई आली माझ्या वडिलांजवळ आणि म्हणले, "काय काळजी करता तुम्ही? नका एवढी काळजी करू. ज्यानी चोच दिली तो चारा देतो." असं तिचं वाक्य. तर तिच्या लग्नाची काय एवढी काळजी करायची? मी काय जुने दिवस विसरले का? म्हणजे फार पूर्वी त्यांच्या तरुणपणीच्या काळी, म्हणजे माझ्या जन्माच्या खूप 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 अगोदर, म्हणजे माझ्या जन्माच्या 20-1 वर्ष अगोदर, 15-20 वर्ष अगोदर त्यांची खूप हलाखीची परिस्थिती होती. म्हणजे असं ते त्यांच्या बोलण्यातनं यायचं नेहमी. तर त्यावेळेला तर ती म्हणाली, "मी काय जुने दिवस विसरले का? मी अजून पण पाण्याबरोबर भाकरी खाईन." आता मला ते कळलंच नाही आणि मी तिथंच होते ना. मी म्हणले, "मी नाही खाणार पाण्याबरोबर भाकरी." आणि एकतर मी भाकरी कधीच खात नव्हते आणि आमच्या घरात नसायचीच भाकरी. नेहमी चपाती असायची. तर मी आईला म्हणलं, "मी नाही खाणार भाकरी." तर आईनं माझ्याकडे असं बघितलं आणि असं दुर्लक्ष केलं आणि माझ्या आई-वडिलांची इमोशनल चर्चा ती काही मिनिटं सुरू राहिली. पण माझ्या डोक्यातून काय तो भाकरीचा विषय जाईना. मी आईला म्हणलं, "मी नाही खाणार बाबा पाण्याबरोबर भाकरी." आई म्हणली, "काय येडपट पोरगी आहे गं तू?" तर मी म्हणलं, "मग तू कसं काय म्हणली मगाशी पाण्याबरोबर भाकरी?" ती म्हणली, "अगं तसं नाही, पाण्याबरोबर भाकरी म्हणजे आपण काटकसर करू, कमी कमी सामान वापरू, असं म्हणले मी." आता माझा हा वेडपटपणाचा भाग थोडा वेळ बाजूला सोडा, पण ज्या वेळेला आई असं म्हणाली त्यावेळेला माझ्या वडिलांना किती बरं वाटलं असेल. अर्थात नुसताच आयुष्यात समंजस जोडीदार असून चालत नाही म्हणा. हे लेखकाचं वाक्य आहे ते ठीक आहे, पण अनेक गोष्टी असतात प्रपंचात ज्या खूप काही गरजेच्या असतात. ह्या माझ्या मताशी सुद्धा तुम्ही सहमत असाल. तर आयुष्यात समंजस जोडीदार आणि गुणी संतती लाभली. आता गुणी संतती ही खरंच उपजत असावी लागते, कारण आपण कितीही आईवडिलांनी संस्कार केले तरी एकाच घरातले सगळी मुलं सारखीच निघाली असती. जर वाईट संस्कारांनी सगळीच वाईट झाली असती आणि चांगल्या संस्कारांनी सगळीच चांगली झाली असती. पण समाजाचेही काही संस्कार असतात आणि काही ॲक्वायर्ड असतात जे आपण करून घेतलेले असतात. आता काय समाजाचं स्वीकारायचं आणि काही नाही स्वीकारायचं, किंवा आपण कुठल्या सवयी लावून घ्यायच्या कुठल्या नाही लावून घ्यायच्या, हा प्रत्येकाचा पर्सनल प्रश्न असतो. त्यामुळं गुणी संतती लाभली की धकाधकीची वाटचाल सरळ वाटते, निखारे सौम्य होतात, काट्यांची टोकं बोथट होतात आणि सारं कसं सोपं होऊन जातं. त्या बाबतीत दिवाकर पंत भाग्यवान होते. द्वारकाताई म्हणजे त्यांची बायको आणि एकुलती एक लेक उषा यांनी दिवाकर पंतांचं बंगलीचं स्वप्न जतन केलं. त्यांच्या इतकी त्यांच्या त्या स्वप्नाची काळजी घेतली, जपणूक केली. म्हणजे त्या उषाला वाटायचं की आपल्या वडिलांना एक घर बांधायचं आहे, म्हणून तीही सहकार्य करायची. द्वारकाताई पण त्याच्यात सामील व्हायच्या. दिवाकर पंतांच्या त्या प्लॉटवर मात्र खूप लोकांचा डोळा होता. कुणाला तो म्हणजे तो प्लॉट कुणाला म्हणजे त्या आता 2 रस्ते आहेत त्याच्या बाजूने म्हणून तो आवडायचा. काहींना त्या प्लॉटच्या समोरून डोंगर दिसतो म्हणजे व्ह्यू चांगला आहे बाबा म्हणून त्यांना तो प्लॉट आवडायचा काही लोकांना. काही लोकांना तर त्याचा आकार आवडायचा. आणि आपण जरी एखादा प्लॉट घेतला ना, तर आपण असं मनातल्या मनातच आपण त्या प्लॉटवर खुश होतो बरं का. म्हणजे अनुभव आहे माझा तो, म्हणून सांगते. म्हणजे तो प्लॉट कसा ना, म्हणजे हे जे वर्णन आहे, रस्ते वगैरे, तर ते आपल्या पण प्लॉटच्या आजूबाजूनं गेलेले असले तर म्हणजे आपल्याला असं वाटतं बाकीच्यांच्यापेक्षा आपला प्लॉट खरंच एकदम स्पॉट एकदम छान आहे. तर वडिलांची आठवण करून म्हणून दिवाकर पंतांना तो आवडला होता असं तर होतंच, पण त्याहीपेक्षा त्या प्लॉटमध्ये गुलमोहराचं झाड होतं म्हणून त्यावर त्यांची आणखीनच भक्ती जडली होती. म्हणजे
ज्या वेळेला त्यांनी तो प्लॉट घेतला वडिलांनी, त्याच्यानंतर 1 वर्ष झालं आणि 1 वर्षानंतर त्यांनी त्या प्लॉटच्या वाढदिवसानिमित्त, वर्ष पूर्ण झालं म्हणून वाढदिवसच म्हणूयात आपण त्याला, त्या वाढदिवसानिमित्त विष्णुपंतांनी म्हणजे दिवाकर पंतांच्या वडिलांनी ते झाड तिथं लावलं होतं. आणि एक वाक्य तिथे असं आहे पुढं की त्यानंतर विष्णुपंत घराच्या बाहेर पडलेच नाहीत, म्हणजे ते राहिले नाहीत. ही वॉज नो मोर. अनेक कारणांनी दिवाकर पंतांना सर्व झाडात गुलमोहर आवडत होता. हे झाड केव्हाही छान दिसतं. त्यांच्या मनात हे झाड केव्हाही छान दिसतं. निळ्या निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ते जेवढ्या डौलानं शेंडे वर करून डुलतं, तेवढ्याच श्रीमंतीनं काळ्याभर पावसाळी ढगांवर सुद्धा वैभवशाली दिसतं, भव्य वाटतं. दिवाकरांना त्या झाडापुढं सुरूची झाडं सौंदर्यहीन वाटतात. बर्फाच्या प्रदेशातील सुचीपर्णी झाडं तुच्छ वाटतात. ताजमहालच्या भोवती सुरूची झाडं लावणाऱ्या माणसाच्या बुद्धीची दिवाकर पंतांना कीव यायची. म्हणजे नाही का, एखादी व्यक्ती जरी असेल, तिच्यावर जरी आपलं खूप जास्त प्रेम असेल ना, तर आपल्याला त्या व्यक्तीपेक्षा जगात छान असं काही नाहीच असं वाटायला लागतं. तसं त्यांचं इतकं प्रेम असतं त्या प्लॉटवर की त्यांना त्या प्लॉटवर आणि त्या प्लॉटमधल्या त्या गुलमोहराच्या झाडावर त्या आठवणीमुळं, वडिलांच्या त्या आठवणीमुळं त्या गुलमोहराच्या झाडावर त्यांचं इतकं प्रेम असतं की त्यांना कुठलीही झाडं त्याच्यापुढं छान वाटत नाहीत, सुंदर वाटत नाहीत. द्वारकाताईंना आणि उषाला घेऊन ते फिरायला जात, ते नेहमी प्लॉटच्याच दिशेला. एकदा प्लॉट आणि त्याहीपेक्षा ते झाड एकदम पाहायचं आणि परतायचं, हे त्यांचं ठरलेलं. गुलमोहराकडे बोट दाखवून, इथं आपली बेडरूम, असं ते त्यांच्या बायकोला म्हणायचे. आणि मग त्यांची पोरगी म्हणायची, आणि माझी खोली कुठे आहे? तुला वेडाबाईला स्वतंत्र खोली कशाला हवी? जाशील लग्न होऊन नवऱ्याकडे. हो का हो? ती मग वडिलांना विचारायची. खरं आहे, पण मी तुझ्यासाठी बांधणार आहे. वडील म्हणायचे, मी तुझ्यासाठी बांधणार आहे स्वतंत्र खोली. घाबरतेस काय अशी? माहेरी येशीलच की जाता येता काय? मग मुलगी म्हणते, हो, महिन्यातून 2दा. आणि खरोखरच उषा लग्न होऊन 500 मैलांवर गेली तरी दिवाकर पंतांनी तिच्यासाठी स्वतंत्र खोली ठेवली बंगल्यात. स्वतःची बेडरूम त्यांनी ठरविल्याप्रमाणे गुलमोहरा शेजारी करून ठेवली. आणि आर्किटेक्ट संजगिरी त्यांना मग काय काय सांगत, त्यांचा जो आर्किटेक्ट होता, जो त्यांचा प्लॅन काढणार होता, तर तो काय म्हणतो, पुढे ती कथा कशी कशी पुढे जाते हे आपण पुढल्या भागात बघूया. आता मला पेशंट आलेला आहे, त्याच्या बेलचा आवाज ह्या व्हिडिओमध्ये आलेला असेल तुम्हाला. आता मला जाणं क्रमप्राप्त आहे. पुढचा भाग आपण नंतर बघूया. तोपर्यंत टाटा.